माँ कारुणी तथा भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व संविधान का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राटाचे सम्राट सम्राट अशोक बहुजनांचे सर्व महापुरुषांनी ज्यांनी या देशामध्ये संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या सर्व बहुजनांच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या केंद्रीय शिक्षण धर्म प्रशिक्षण शिबिर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे सर्व केंद्र महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी, संस्कार विभागाच्या सर्व पदाधिकारी, उपस्थित पूज्य मंत्रीजी त्यांना मी वंदन करतो. शिवरात्रीला देखील मी वंदन करतो. कारण त्यांचं चैत्यभूमीमध्ये पण स्वागत करतो आणि बंधुवली केली. आनंद वाटला की भारतीय बौद्ध महासभा आपण बदलत चालली. नवीन नवीन विचार घेऊन भारतीय बौद्ध महासभा सुरू चालली. या माध्यमातून परीक्षा कंडक्ट केल्या, परीक्षेमध्ये असलेले पर्सेंटेज वाईज असलेल्या मी आपलं अभिनंदन करतो. एक ठरवण्यात आलं होतं की भारतीय बौद्ध महासभेचा केंद्रीय शिक्षक हा अष्टपैलू असायला पाहिजे. सर्व गोष्टीमध्ये धर्म संगम मिळवून धर्म दुसऱ्याला सांगण्याची मोठी प्रक्रिया त्यांच्यामध्ये आहे. प्रचाराचं माध्यम प्रभावी माध्यम हे त्यांच्या माध्यमातून घडू शकतं. म्हणून या प्रकारे आज परीक्षा होऊन आपण सर्वजण उत्तीर्ण होऊन झाल्यावर उत्तीर्ण आज या प्रशिक्षणासाठी आल्यास आपलं अभिनंदन करतो. मेरिट मध्ये आलेलं आहे, परंतु जे डी मेरिट मध्ये पण जे आलेले आहे त्यांना कमी पर्सेंटेज मिळालेलं आहे. त्यांना देखील आम्ही काही सोयी सवलती प्रशिक्षणाच्या उपलब्ध करून देऊ. कोणाला डिप्रूव्ह करणार नाही हे आपल्याला सगळ्यांना सांगितलं. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी अशा प्रकारचं प्रशिक्षण होईल आणि ते ज्यांना ज्यांना धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा, धम्माची सेवा करायची आहे अशा प्रत्येकाला आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू हे आपल्याला आज मी सांगू इच्छितो. ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे बाबा नवीन नवीन प्रयोग बुद्धिस्ट सोसायटीमध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला साचलेलापणा नको आहे होता ह्या बुद्धिस्ट सोसायटीमध्ये. तर नव्याने जडणघडण घडून नव्याने काहीतरी मांडण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 26 मार्च सम्राट अशोकांची जयंती 2330. पण त्याच्या आधीपासून आपण सम्राट अशोकाची जयंती अशोक स्तंभाच्या इथे घेत होतो. परंतु ह्या वेळेला ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आलं बाबा भारतीय बौद्ध महासभा सम्राट अशोकाची जयंती मोठ्या संख्येने करतो. ज्याप्रमाणे वैशाख पौर्णिमा बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिलची जयंती आहे, त्या प्रमाणामध्ये सम्राट अशोकाची जयंती देशाच्या कानाकोपऱ्यात व्हावी हा आमचं ध्येय होतं. आणि हे ध्येय काही अंशात पूर्ण झालेलं मला तरी चित्र दिसून आलं. 26 मार्चच्या नंतर मी काही आठवड्याभरांनी उत्तर भारतामध्ये गेलो आणि उत्तर भारताच्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं सम्राट अशोकची जयंतीचं आयोजन करू. त्याने त्या प्रकारे तिथे जयंतीचं आयोजन केलं. मग देवरिया असेल, गोरखपूर आहे, त्याच्यामध्ये जौनपूर आहे, बदलापूर आहे, या प्रत्येक ठिकाणी बौद्ध महासभेने एकतर त्यांना सांगितलं इतर समाजाला देखील बरोबर घ्या.
आणि मान्यवन खानश्रीरामांची जयंती आणि सम्राट अशोकांची जयंती साजरी करण्यात आली आणि लोकांनी हजारोच्या संख्येने त्याला प्रतिसाद दिलेला. बौद्ध धर्माच्या कक्षा वाढवण्यासाठी हे सगळे प्रयोग करावे लागतात. आपला इतिहास पुन्हा एकदा नव्याने मांडण्याचा प्रयास आहे. कारण सम्राट अशोकाला मानणारा जो वर्ग आहे या देशामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आहे. ते देखील ज्या माझ्या बरोबर त्या कार्यक्रमामध्ये मौर्य होते, यादव होते, जे यादव कधी येत नव्हते आपल्याबरोबर, परंतु यादव समाज होता, सैनिक समाज होता, ज्यांची संख्या या उत्तर भारतामध्ये करोडोच्या संख्येने आहे. ते जेव्हा येथील याच्यामध्ये माझ्या मंचकावरती ते होते, त्यांच्या माध्यमामधून त्यांच्या समाजामध्ये हा मेसेज देण्यात आला. सम्राट अशोकाची जयंती हमें साजरी करनी पड़ेगी. खाली मुंह से बोलने से कुछ होगा नहीं. हम सम्राट के वंशज है नहीं, तो सम्राट की विचारधारा इस देश में चलानी पड़ेगी. हा संदेश देण्याचा प्रयास त्यावरून झालेला. बिहारला वगैरे तुम्ही जाता, बिहारला बौद्ध गयाला जाता, महाबोधी बुद्ध विहाराला जाता. मी या काळामध्ये जेव्हा होतो तो बामसेटचं अधिवेशन होतं. तुम्हाला सांगण्याचं त्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी किती आहे ते तुम्हाला समजत आहे. बामसेटच्या अधिवेशनासाठी मी वक्ता म्हणून तिकडे गेलो होतो बिहारला. या वैशाली नगरमध्ये सोबतचं नाम आपल्याबरोबर भारतीय बौद्ध महासभाबरोबर असतात. ते सोबतचं नाम IRS आहे. तो प्रिन्सिपल सेक्रेटरी मुंबई 10 वर्ष इथे मुंबईमध्ये त्यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी इन्कम टॅक्सचे काम केलेलं आहे. त्यांचा बांधसाठी मी बोलण्यासाठी वैशाली नगरमध्ये गेलो आणि वैशाली नगरमध्ये बांधचं अधिवेशन सुरू झालं. मैं बोला मैं कोई उद्घाटन पर बात रखूंगा. तेव्हा त्याने सांगितलं की नाही हिंगावची बुजुर्ग माणूस होते. बोलो हिंगावजी नहीं उद्घाटन ऐसा है, बोल तो उद्घाटन हो गया, अब तो आखिरी में बात करेंगे 3-4 बजे, अभी तो 11 बजे. मग त्या माणसाने मला त्यांच्या समाजाची पुस्तिका आणून दिली. कुशवा समाजाचा माणूस. मग त्याने मंचकावरती बसवून जिथं एका बाजूला भाषणं चालू होती. बामसेटची विविध डिपार्टमेंटमधून त्यांचे अधिकारी आले होते. तो सांगत होता, भीमरावजी ये वास्तु जिसमें अपन ये प्रोग्राम कर रहे हैं ये कुशवा समाज की वास्तु. हम लोग ने फ्री ऑफ कॉस्ट 3 दिन तक ये दे दिए है. खाने पीने के लिए सभी व्यवस्था है. कुछ पैसा हम लोग ने बामसेट को डोनेशन करके हम लोग ने दिया. तरी त्यांच्या समाजाचं मला सोयीनार दिलं. नंतर हे सगळं सांगून झाले होते, हिमाजी आपके लिए बाद में मैं बाटूंगा. त्या सोयीनाराची जवळजवळ 100-150 पानाचं सोयीनार असेल. त्या सोयीनारच्या पहिल्या पानावरती त्यांनी महाबोधी बुद्ध विहाराचा मोठा फोटो लावला होता आणि दुसऱ्या बाजूला सम्राट अशोकांचा फोटो. आतल्या पेजवरती बाबासाहेब वगैरे होते. म्हणजे एवढं डेडिकेशन त्या कुशवा समाजाचं आहे. मग मी त्याला बोललो ऍडव्हर्टाइज कुर्सी है. तो ये हमारे जो समाज के है, कुशवा समाज के लोग है यहाँ बिहार में, बड़े बड़े इंडस्ट्रीज है, कई स्कूलें हैं, मेडिकल के शॉप है. हम लोग में मेडिकल डॉक्टर ज्यादा है. डॉक्टर लोगों की लिस्ट है. हम लोग किसी के पास गए नहीं. हम दूसरे समाज के पास गए नहीं, खाली कुशवा लोगों के पास गए न तो इन्हें निकाला, जिसके माध्यम से हमें बताना है कि कुशवा समाज कितना बड़ा है. सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध, बाबा साहब, इनको ही हम मानते, दूसरे को किसी को मानते. म्हणून बाबासाहेबांची क्रांती या देशामध्ये जोरात सुरुवात झालेली आहे. काय येणारी जी जनगणना आहे 2026ची जनगणना आहे ती मानवतेची जनगणना आहे.
कुठलीही सरकारी जनगणना असेल ती सिरियसली घ्यायला पाहिजे. काही बोलले साहेब मानधन ठीक आहे, आपल्या काय करायचं, आपल्याला तर नंतर ती जनगणना. सरकारी आकडेवारीच्या नुसार समाजाची प्रगती किती झाली हे कळलं. त्याच्यामध्ये ते लोक देणार शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब असे दाखवलेले आहेत त्यांनी. आणि ह्यांचं घर आहे त्या घरावरती नंबर 50 वगैरे एक ॲडिशनल क्लॉज आता येतो. मला वाटतं काही लोकांनी सांगितलं कुटुंब प्रमुख कोण आहे, कुटुंब प्रमुखाचं नाव द्या, ते कुटुंब प्रमुखाचं नाव देणार आहे. 27 ला जी जनगणना होणार आहे ती खरी म्हणजे महत्वाची जनगणना. 27 ला जनगणना होणार आहे ती पर्सन टू पर्सन होणार आहे. पण प्रत्येक व्यक्तीची जनगणना, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची जनगणना ही होणार आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक कॉलम आहेत, पण आपण 3 कॉलमसाठी आपलं महत्वपूर्ण आहे. धर्माच्या कॉलममध्ये बौद्ध, जातीच्या कॉलममध्ये आपण ज्या जातीमधून आलेलो आहोत, महाराष्ट्रामध्ये महार समाजातून जास्त आलेलो आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये नुकतेच वाढ झालेली नाही. मातंगांची संख्या देखील मोठ्या संख्येने झालेली आहे, मोठ्या संख्येने बौद्ध झालेली आहे. चर्मकार संघ आहे, चर्मकारांचे लोक आहेत. 11,000 चर्मकारांनी आपलं नाव बौद्ध म्हणून आणि शब्दभेद घेतलेला. आमचे अचूक भोईटे म्हणून आहेत, त्यांनीही मला माहिती दिली की ते चर्मकार समाजाचे आहेत आणि चर्मकार समाजासाठी काम करतात. मला अशा प्रकारे जातीच्या कॉलममध्ये भरणं, त्याच्यानंतर पाली भाषेचा बाबा नॉन लँग्वेज किती आपल्याला लँग्वेज माहिती आहे तर पाली भाषेचा उल्लेख कर. पाली भाषा सगळ्या आपण काही खोटं लिहत नाही. आपल्या सगळ्या वंदना सुपटन हे सगळं पाली भाषेमध्ये आहे आणि त्याचं भाषांतर आपण मराठीमध्ये वाचतो. त्या माध्यमातून पाली भाषा आपण शिकलेलो आहोत. म्हणून पाली भाषा लिहा की जेणेकरून बघा आपल्या बौद्ध धर्माची करोडोमध्ये संख्या जाईल हे दाखवण्याची गरज आहे. या मगाशी मी ज्याचा उल्लेख केला उत्तर भारतातल्या मीटिंगमधला, बोले भीमरावजी दरबार, बोले मैं नहीं करता भाई, हम करोड़ों करोड़ों लोग आने वाले जनगणना में हम लोग दिखाएंगे इस देश को, इस व्यवस्था को, इस सरकार को कि हम इतने करोड़ों बौद्ध हुए हैं. आणि तो मेसेज जेव्हा भारताच्या संपूर्ण व्यवस्थेला जाईल, ते आपल्याला जे विरोध करणाऱ्या लोकांमध्ये जाईल, तेव्हा समजेल की बौद्धांची संख्या या देशामध्ये वाढली आहे. महाबोधी बुद्धविहाराचा मुद्दा आहे तो मी इथे मांडत नाही बाबा. परंतु बिहारची परिस्थिती अशी आहे की तिथे बौद्ध नसल्यामुळे आपण पिछाडीला गेलो. हे माझं तरी ऑब्झर्वेशन आहे. बिहारमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, गरिबी जास्त आहे. काही भंतेजीला आम्ही आता डिपोट करून आलेले आहेत. एक 10 लोकांचा भंतेजींचा ग्रुप आहे. हे भंतेजी आपल्या गावागावातून जातात आणि बुद्ध धर्माचा प्रचार करत आहेत. त्यांच्यासाठी एक पावसाळ्यामध्ये एका गाडीची व्यवस्था मी त्यांना बोललो मी करून देतो, जुनी गाडी. त्याच्या गाडीमध्ये 9-10 लोक राहतील आणि त्या गाडीच्या माध्यमातून तो प्रचार करतो. मुझे एवरी अवस्था है तो मैंने भीमराव जी एक समय हम लोग बंबई में आए थे, 16-17 का समय था. आपसे कोई मुलाकात नहीं होगी, आपसे कोई बातचीत नहीं होगी, पहचान नहीं थी. तेव्हा त्या भंतेजीने सांगितलं त्या काळामध्ये आम्ही मुंबईला आलो होतो. काही भंतेजी लोकांचे आम्ही विहारामध्ये वगैरे गेलो, त्यांना सांगितलं तर त्याने सांगितलं की उधर तो ऐसे 500 रुपये हमारे को दान मिलता है. बिहार की स्थिति ऐसी है कोई 50 रुपये में 5 रुपये भी देने के लिए आगे पीछे करता. हे बिहारची परिस्थिती अशी असल्यामुळे महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा जास्त इफेक्टिव्ह झाला नाही. परंतु आपण हा मुद्दा सोडलेला नाही. मी आता संभाजीनगरमध्ये होतो. इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरसाठी आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितलं असं. मला वाटतं 19 तारखेला वगैरे होतं ते. आणि तेव्हा बघितलं की तेव्हा मला ते भंतेजी उत्तर भारतातले आले होते. त्यांनी सांगितलं
येणाऱ्या 26 एप्रिल रोजी देखील तिथे निदर्शनं आकाश लामा करतायत. मी देखील 26 एप्रिलला दिल्लीमध्ये आहे. जो समाज आहे, जो ह्याला मानतो आपला संत रविदासांना मानतो. संत रविदासांचा समाज आहे. वाल्मिकीला ते वाल्मिकी गुरुला मानतो. संत रविदासांचा जो समाज दिल्लीमधला आहे, त्यांचं मोठं संमेलन आहे. त्याला मी संबोधन करण्यासाठी जात आहे. त्याच्यानंतर मी जंतर मंतरवरती चांभार समाज तिथे म्हणत नाही. चांभार हा शब्द फक्त तिथे आहे महाराष्ट्रामध्ये. तिथे जाटव समाज त्याला म्हटलं जातं आणि जाटव समाज हा रविदासी आहे. बदलाव एवढा आहे की त्यांची संख्या जास्त आहे रविदासांची. ते संत रविदास शिरोमणी संत रविदासांना म्हणतात. दाढी वगैरे आहे. परंतु आता बदलाव वेगळा झालेला आहे. संत रविदास बाबासाहेब ठेवतील, भगवान बुद्धाची छोटीशी मूर्ती आणून ते ठेवतात. हा बदलाव आहे. एकदम बदलाव काय होणार नाही, परंतु त्यांच्याशी संबोधन करत करत हा बदलाव झालेला. म्हणजे ते शैक्षणिक दृष्ट्या खूप उच्च शिक्षित आहेत. आर्थिक दृष्ट्या देखील सभ्य आहेत. ते लोक फगवाडा या ठिकाणी एकच सांगतो मी माझ्या वाणीला विराम देतो. फगवाडा या ठिकाणी पंजाबच्या हे रविदासी सगळे मला भेटले आणि गुरुराजी बोले जे काही लंडनवरून बेलजी आले होते त्याच्याबरोबर 5-6 फॅमिली लंडनवरून आले. गुरुराजी 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मेरे फगवाड़ा में राजगृह जैसा है वैसे हम लोग बांधे. राजगृह जी इमारत है बाबासाहेबांनी बांधलेली. त्याप्रमाणे ते लोकांनी तिथे काम सुरू केले. कितने करोड़ की लागत लगने थे. आणि मध्यंतरी मी आता 6 महिन्यापूर्वी जेव्हा पंजाबला पुन्हा गेलो, फगवाडामध्ये प्रोग्राम घेतला त्यांनी माझा. आणि त्या फगवाडा जिथे जी राजगृह इमारत मानताय त्या इमारतीच्या बाजूला त्यांनी संमेलन केलं. रविदासांचं संमेलन घेतलं. बौद्ध भिक्खूंना पाचारण केलं होतं मंचकावरती. त्यांनी बौद्ध भिक्खूंनी जरा विनाकारण त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली ती मला आवडली नाही. नंतर माझ्या शेवटच्या भाषणामध्ये मी ती सावरून घेतली. उपस्थित माणसं 300 होती आणि गाड्यांची संख्या 350 होती. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की किती आर्थिक दृष्ट्या सबळ आहे. पण ते बोले हेमराज जी ये 2 साल में हम लोग ये राजगृह जो इमारत है बाबा साहब की हम लोग कंप्लीट करेंगे. त्याचे नकाशे मी त्यांना नेऊन दिलेले आहेत राजगृह बिल्डिंगचे. त्यांचे इंजिनियर मुंबईमध्ये आले पंजाबवरून. राजगृहाची फोटोग्राफी केली आणि पुन्हा गेली. असे सगळे समूह आपल्याला एकत्र आणणं गरजेचं आहे. हे अल्टिमेट एम हा बुद्ध धम्माचा भगवान गौतम बुद्धाचा हे त्यांना देखील कळतं. आपण केंद्रीय शिक्षक म्हणून जबाबदारी जास्त आहे. एका बाजूला म्हणते आहे, दुसऱ्या बाजूला आपण आहात. ही आपली जबाबदारी जास्त आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपल्या जीवनाचं अल्टिमेट एम ठेवणं गरजेचं आहे. ज्याचा उल्लेख आता तिथे भंडाऱ्यांनी केले ते म्हणते की आता तिथे येऊन उभे राहिलेले आहेत. 30 तारखेचं नियोजन कसं करायचं आपण देखील शिवरवरती असणारा बरा प्रोग्राम मध्ये आम्ही चेंज केलेला आहे की 8 वाजता राजगृह ते चैत्यभूमी पदयात्रा लँड घेऊन जे लँड तैवानवरून आलेले आहे ते नुसते हातामध्ये ठेवले तर तुमचे त्याचे लाईट पेटते. त्याच्यामध्ये तेल पाणी वगैरे असलं काही नाही. विजेचं काही नाही. छोटीशी बॅटरी असते. त्याच्यामुळे ती पदयात्रा आपण शामेरची बौद्ध भिक्खूंची आपल्याला काहीतरी 500 घंटेची त्या यात्रेमध्ये सहभागी होती. आणि ते भगवान गौतम बुद्धाची 65 फुटाची मूर्ती आपण लावत आहोत टेम्पररी पिरियडसाठी.
कार्यक्रम झाल्यानंतर तुला परत एकदा डिस्मेंटल होऊन जाईल आणि दिवे सोडण्याचा दीप महोत्सव जो बलिदानचा तो सुरुवात करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमामधून आपल्याला प्रशिक्षण मिळेल होते. आपण सगळे मेरिटचे विद्यार्थी आहेत. म्हणून आमच्या केंद्रीय शिक्षकांना सांगू इच्छितो की येत असताना शाळेचा अभ्यास जरा नीट करून या, कारण आता परिस्थिती बदललेली आहे. बसलेला वर्ग हा मेरिट मधला आहे. तो जास्त इच्छुक आहे, जास्त बौद्ध धर्मावरती त्यांनी वाचन केलेलं आहे. आपल्याला जर काही शंका असेल, कधी केंद्रीय शिक्षकासोबत चुकलं असेल तर एकांतामध्ये असं जाऊन सांग असं आपल्याला सांगतो. शेवटच्या दिवशी जो फॉर्म दिला जाईल तो फॉर्म फीडबॅकचा फॉर्म तो अतिशय चांगल्या प्रकारे भरा की ज्याच्या माध्यमातून येणारं पुढचं शिबिर त्या झालेल्या उणीवा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, मंगल कामना करतो. शिबिर यशस्वी होऊन एक बौद्ध धर्माचे प्रचारक म्हणून देशभरामध्ये पण जाण्याचा प्रयास करा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.